राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 एप्रिल 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या काळात जिल्ह्यातून तब्बल 60,000 लिटर हातभट्टी आणि 12 लाख लिटर गुळ मिश्रित रसायन नष्ट केले आहे। ग्रामीण पोलिसांनीही अंदाजे तेवढाच मुद्देमाल जप्त केला, पण राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी मुक्त जिल्हा आणि ग्रामीण पोलिसांकडून ऑपरेशन परिवर्तन राबविले जात असतानाही जिल्ह्यात हातभट्टीची नशा वाढलेलीच आहे, हे या आकडेवारीतून स्पष्ट होते। जिल्ह्यातील 54 गावांमध्ये विशेषतः तांड्यांवर अवैधरित्या हातभट्टी दारू तयार होते। दक्षिण सोलापुरातील सर्वाधिक 11, उत्तर सोलापूर व माळशिरस तालुक्यातील प्रत्येकी 9, अक्कलकोट तालुक्यात 6 आणि करमाळा तालुक्यात 7 ठिकाणी वारंवार हातभट्टी तयार होते, असे निरीक्षण राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदविले आहे। ग्रामीण पोलिसांनी पहिल्यांदा जिल्ह्यात ऑपरेशन परिवर्तन राबवून गावागावातील तरुणांना व्यसनाच्या आहारी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, पण आता तेवढा प्रयत्न कारवाईतील सातत्य दिसत नाही। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होते, पण त्यांची एवढी भीती अवैध व्यावसायिकांना नाही। त्यामुळे दोन्ही विभागांनी समन्वयातून आठवड्यातून किमान 3 वेळा धाडी टाकल्यास निश्चितपणे ऑपरेशन परिवर्तन यशस्वी होईल।